भाऊ लग्न झाल्याशिवाय कॉल वगैरे नसते करायचा, अशी चिटिंग आहे आता बघायची नसते. माने बघा आपल्याला रात्रीच्या मांडवासाठी मटन मेजवानी पाहायला भेटते. तो काय मला फ्लॅट भरपूर आवडला आणि फ्लॅटची तारीफ सुद्धा केली आणि नंतर मला समजलं की अख्खी बिल्डिंगच दिलीप काकांची आहे. सोनाली नवरीचे या दोहलत हाय नमस्कार, कशात सर्व. माझं नाव राजदीप घरात, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी आहे उरण बोकरविडा रेल्वे स्टेशनजवळ. त्याला नाव द्रोणागिरी रेल्वे स्टेशन दिलं आहे. तर बोकरविडा गावाच्याच बाजूला हा रेल्वे स्टेशन आहे. आज मी चाललो नेरूळ गावामध्ये आणि पहिल्यांदाच आपण नेरूळ गावामधली हल्दी सोहळा बघणार आहोत. सोनाली ताईचा हल्दी सोहळा बघणार आहोत या व्लॉगमध्ये आणि पूर्ण घरत परिवार मधला जो आनंद आहे तो दाखवण्याचा थोडक्यात मी प्रयत्न करीन. 4-5 दिवस त्यांच्या घरामध्ये सोहळा सुरू आहे, पण आपल्या हल्दीच्या दिवशी बोलवला आणि आपल्या दुपारी म्हणजे त्यांच्या हल्दीमध्ये दुपारपासून सर्व सोहळा सुरू होतं. तेच सर्व का तुम्हाला दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहे. बघूया कसं होतो नेरूळ गावामध्ये आणि घरत परिवारामध्ये हल्दी सोहळा. ठीक आहे, जाऊया सोनाली ताईच्या हल्दीला. तर मित्रांनो 3 वाजलेत आणि आपण पोचलो सोनाली ताईच्या हल्दीच्या मंडपामध्ये आणि भाऊंकडून हळद आलेली आहे. नेमकाच आपण सुद्धा पोचलेलो आहेत बघा. उष्टी हळद घेऊन जे आपली मंडळी आले त्यांचा पाहुणचार इकडे होतोय. ताईची तयारी होऊन आली काय लगेच आपण हळद लावून घेऊ आणि कार्यक्रमाला सुरुवात करू आपण. तर बघता बघता आपली ताई सुद्धा आलेली आहे. खूप छान हल्दीचा लुक केलेला आहे. ताई चेहराच सांगते तुझा किती तू आज खुश आहेस. काय सांगशील सध्या मनामध्ये काय ते कसं वाटतं? सध्या नर्वसनेस पण आहे आणि थोडं असं वाटतं का उद्या जाईन तर थोडं वाईट पण वाटतंय. ओके, 3 बहिणी तुम्हाला ना, खूप आता जवळ झालेली असली होई, पण तिची छोटी बहीण हॅलो नाव काय? वंशिता. काय सांगशील ताईचा लुक कसा झालाय सांगता? सुंदर सुंदर खूप सुंदर. काय सांगशील दीदीचा कसा स्वभाव आहे ताईचा? दीदी म्हणजे दीदी कमी आणि मदरली फिगर जास्त आहे. हां, आता इमोशनल होऊ नको बाबा. नाही इमोशनल नाही करायचं आपल्याला. खूप बऱ्याच आठवणी असतील ना. हां, आठवणी भरपूर आहेत. ओके ताई, खूप छान लुक झालेला आहे. पहिले तुमच्या माणसांच्या हातात द्या, तुम्ही द्या त्यांच्या हातात. तुम्ही आमच्या द्या. तुम्ही टाका तुझं दागिना ग खरा फोटो पटापट. सुपली आहे ही. सुपलीमध्ये मस्त आर्ट केलेलं आहे, सुंदर आहे. आणि स्टार्टिंगला तुम्ही बघाल इथून
तर बिलकुल असं वाटणार ना की सुपली आहे. बॉर्डर वगैरे पण बरोबर दिले पण हे बघा सुपली आहे. इकडे दिसते तुम्हाला सुपली आहे ती. मस्त आर्ट केले. पॅकेट काय घागरा आहे काय दिलेला आहे घागरा इकडचे मंडळीकडे. वरातीची साडी आहे ना त्यांनी रिसेप्शनचं आहे म्हणजे ओपन करूनच आहे ओपन करायलाच लागते. हा मग सगळा दाखवायला लागते ना. दाखवायला नको बरोबर बघा हाय घागरा आहे. नक्की घागरा हाय घागरा आहे. उचला उचला बाबा प्रॉपर दाखवायला पाहिजे काय. इकडे दाखवा. हे बघा फोटोमध्ये पण दिसेल ना या साईड. या कॉलनीमध्ये या एरियामध्ये जेव्हा मी एंटर झालो तेव्हा अजिबात असं वाटलं नव्हता का हा जो फ्लॅट आहे तो एवढा पॉश असेल. तुम्हाला पूर्ण दाखवते थोडक्यात दाखवीन म्हणजे खरं तर हालच शूट करायला आलो आहे पण मला मनापासून म्हणजे आवडली. सर्व अरेंजमेंट वगैरे केलेली आहे ना ती मनापासून आवडली. लायटिंग आवडली त्याच्यामुळे मी दाखवते. मला कोणी सांगितलं पण नाही काही आमचा होम टूर दाखव किंवा आमचं घर दाखव. तर सर्व दाखवते तुम्हाला. हे बघा एंटर करताच आपल्याला सर्व शिवरायांचे मावले वीर मावले दिसते. एंटर केलेच नंतर इथं फ्रंटलाच किचन आहे. हे बघा आणि इकडे सर्व आपल्या आई ताईस आहेत. काय करतं काय चाललं किचनमध्ये गडबड. वडी तळते वडी आम्ही आता वडे टाइमपास ओली हो का आता तेरवली चहा तली भरली आम्ही आता नवरीला रिटर्न द्यायला म्हणजे नवऱ्याला द्यायला. रिटर्न द्यायला तल्ली भरलेली आहे. आणि सर्वात नवरीची मावशी नंतर मावशी वहिनी बहीण काकी नंतर ताई ताई. हे बघा असं किचन मध्ये आई भरून ठेवलंय सर्व. आणि दुसऱ्यांना पण देतात खायला. येतो थोड्याच वेळा. चला बाय. आणि बघा नंतर एंटर झाल्यानंतर आपल्याला हा हॉल दिसतोय. खूप भारी हॉल आहे बघा. आणि इकडे सर्व आपली मंडळी बसलेली आहे. पप्पा आहेत मित्रपरिवार. नमस्कार घनसोलीचे नमस्कार. जय महाराष्ट्र. साहेब आता मी सध्या त्यांचा होम टूर दाखवते. घर कसं वाटतंय. एकदम छान ना? अप्रतिम ना. मस्त केलं एकदम. आपल्या डिग्री असतात गुड बेटर बेस्ट. हा ते बेस्ट. अरे बाबा थँक्यू. आणि नंतर इकडे बघा इकडे आपला कार्य मोठा हॉल आहे असा. इथं फोटोशूट मध्ये आलो. हा माझ्या मित्रांचा आवडता सेक्शन असणार आहे. हा बघा हा माझ्या मित्रांचा आवडता सेक्शन असणार. आता नंतर आपण जाऊया. हा जरी मित्रांचा आवडता बोलला तरी त्याने बॅगेत टाकलेली आहे. शूट करता एक बॅग मित्रांचा बोलला तरी टाकलेली आहे बॅग. वहिनी बघून घ्या. आणि नंतर वरती जाऊया. हा बघा कोणाला वाटेल हा फ्लॅट आहे. हा बघा मस्त सुंदर. अरे पलताय का तुम्ही. हां इकडं बघा बसायसाठी केलं आहे सर्व. आता इथं त्यांचे पर्सनल बेड असतील. तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. नवरीची आत्या आपल्या समोर आहे.
आता नाव आपलं कांता ज्ञानेश्वर पाटील. काय आमच्याकडं आम्ही भरपूर हालत बघतो. सकाळपासून ही हळदी लावण्याचं कार्य सुरू होते. पण आपल्याकडे नेरूळमध्ये ही प्रथा काहीतरी वेगळी पाहायला भेटते. कारण का दुपारपासून मला सांगितलं का तू दुपारी, मी बोललो तुम्ही नक्की विचारा घरात आणि मला सांगा काय नक्की कधी यायचं. तर बोलतं नाही आपल्याकडं दुपारपासून हालत सुरू होते. तर कशा म्हणजे याबद्दल सांगा मला. आता आमच्या बोलशाल तर 4 दिवस कार्यक्रम चालू आहेत. हां पहिला झाला मेहंदी. मेहंदीच्या बरोबर भांगडा होता. हां. आणि नंतर झाला संगीत. हां आणि एक कांडा पण झाला पहिल्या दिवशी. काय झाला सटी बोलतात आमच्याकडे. सटी, सटी. सटी, हां ओके. सटी. 4 फंक्शन चालूच. आजचा दिवस चौथा दिवस. चौथा दिवस आहे. ते उत्सव आमचे सगळे मुली सगळ्या आमच्या लेडीज जेंट्स सगळे एन्जॉय करतायत. प्रत्येकाची हाऊस 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 हा म्हणजे म्हाताऱ्यापासून आमच्या एन्जॉय करतात. सगळे एन्जॉय करतात. एन्जॉय करतात. आणि आजच्या दिवशी काय काय असते. आजच्या दिवशी हळद असते. हो जेवण वगैरे चालू आहे. आता मुलीची हळद आली आमच्या. मुलाकडून हळद मुलाकडून हळद आले. तो गोर भरवणार, नाचणार. हो भरपूर म्हणजे भरपूर असं आहे मजा का? असते. भरपूर मजा असते. ओके. हां. म्हणजे आता विधी वगैरे नाही आता विधी असेल. एक आता उंबोरमरी म्हणून असते. हां. तो भाऊ बसते. भाऊ आणि वहिनी आणि नवरी धवलारीन बसवते. केलीची झाड हा आमचे ते आंब्याचं झाड, जांभळाचं झाड असं ते सगळं मिक्स असतात. मग ते उंबरमोरी बोलतात आमच्याकडे त्याला. असं आहे. ते तो ती आता हळद गेल्यावर हा ते होईल आणि ते नंतर होईल. नवरीला उठणं लागेल. उठणार लागेल. हा भरपूर अजून आहे. ते सांगा मला. हो हा नवरीला उठणं लागेल. ते उंबरमोरी पूजेल. नंतर आमचा हसरात बसेल. तुमच्याकडे हसरात नसतो ना. हा सरत नसतो हां. पण कोलीवाड्यात मला पाहायला भेटते हा असं. मग आमच्याकडे हसरात बसेल. सगळी नवरीच्या आगे येतील त्या सगळ्या बसतील हां. मांडवामध्ये. मग तो हसरात झाला का मग ते बँड असतात काय ऑर्केस्ट्रा असतं ते चालू ते होणार. चालू होते. मग तेव्हा तो सोहळा बघायला भेटणार तुम्हाला. ओके, खूप ओके. मजा खूप मजा. ओके खूप खूप धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. आणि बघा आपल्याला रात्रीच्या मांडवासाठी मटन मेजवानी पाहायला भेटते. नमस्कार. किती किलो आहे हा? पूर्ण 150 किलोचाच हे केलेला आहे. पूर्ण 150 किलो आहे आणि कार्य सुरू आहे. मोठा लावला बघा. ही ताकद बघा किती लावायला लागते. 150 थोडाफार जास्त असता तर दुसरा भांडा लावायला लागला असता ना. ते अरेंज केलेलं आहे बरोबर. तर याच्यात अजून भर होईल ना. वरपर्यंत येईल ना. बटाट वगैरे येईल सगळी भर होईल. आणि हा बघा ही दाल मुंडी पाहायला भेटणार आहे ना आपल्याला. थोडी इतकी असेल साधारण दाल मुंडी. आणि याला काय बोललात तुम्ही. तुम्ही काय बोललात. चना मुंडी बोललात. ओके टाकायला चना मुंडी बोलले. चिकन आहे रात्रीच्या मांडवासाठी. चिकन नाही चिकनच आहे ना. चिकन रस्सा आहे ना. चिकन सुक्का. ओके इथं हाय करा सगळ्यांना. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणाल्याप्रमाणे इथं दुपारी हालत सुरू होते. म्हणजे दुपारी कार्याला सुरू होते. सो अजूनपर्यंत बघा स्टेज रेडी होते आपला हल्दीचा. सेल्फी पॉईंट बोलतात त्याला. सेल्फी पॉईंट. आणि इकडे आणि मेन रोड असल्यामुळे इथं पब्लिक जाम चालतं आहे. आणि इकडं काय आहे ऑर्केस्ट्रा आहे की डी जे आहे. दादा डी जे आहे का ऑर्केस्ट्रा आहे. डी जे आहे का ऑर्केस्ट्रा आहे काय. ऑर्केस्ट्रा आहे. हा हे बघा भाऊंचा कॉल आलेला आहे. भाऊ बिझी आहे. भाऊ बिझी आहे. हाय करा भाऊ. भाऊ लग्न झाल्याशिवाय कॉल वगैरे नसते करायचा. अक्षता पडली ना तो तर पट खाली केल्यानंतरच बघायचं असते. अशी चिटिंग आहे. आता बघायची नसते. काही वेळा किती खुश झाली व्हिडिओ कॉल ते बाबा पप्पा सासरे तिथे साऊंड चाललं ना म्हणून आवाज नसेल येत. स्माईल बघा भाऊची. दोघे खूप छान आहेत आणि खुश आहेत ना एकदम. थँक्यू. तुम्ही पण भारी दिसता. पिघलले भाऊ पिघलले. चालेल ओके चला.
आईचे पप्पा मम्मी आहेत. आई नाव सांगा आपला. अनिता दिलीप घरात पहिला कार्य आहे आणि एवढा थाटामाटात कार्य आपलं सुरू आहे. संध्याकाळी ऑर्केस्ट्रा आहे. काय सांगाल, कसं वाटतंय? पहिलाच मुलीचा कार्य आहे आपल्या घरात. खूप छान वाटतं. खूप छान वाटतं. ताईच्या स्वभावाबद्दल काय सांगाल? खूप छान आहे. ओके, आता पप्पांकडे जाऊया. पप्पा, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल सर्वांना, की वडिलांच्या सगळ्यात जास्त जीव जरी मुलगा असला तरी सर्वात जास्त जीव मुलीवरच असतो. काय सांगाल, घरात काली आहे, कसं वाटतं? मला खूप आनंद आहे. आणि माझी ती एक पहिली मुलगी आणि लाडकी मुलगी आहे. त्याच्यामुळे तिला जाताना मला खूप दुःख होईल. आनंदाचा पण क्षण आहे. आनंदाचा पण क्षण आहे आणि तो सर्व उत्साह आहे दिसते चेहऱ्यावरती तुमच्या, आणि थोडाफार दुःख पण दिसतंय. परिवार एकत्र शिवाय हा कार्य होत नसते. त्यांच्यासाठी काय सांगाल? ते पण मजा करून घेतील आज संध्याकाळी. आणि आजच नाही, उद्याच नाही, 2 दिवस, गेले 4 दिवस 4 दिवस आपले कंटिन्यू प्रोग्राम चालू आहे. संगीत हे सगळे 4 दिवस घरात कंटिन्यू कार्यक्रम चालू आहे आपले. ओके ओके, धन्यवाद. मस्त. आणि आता नंतर उद्या लग्न. ओके, धन्यवाद. मग अशी म्हणाल्याप्रमाणे उठणा लावण्याचं कार्य सुरू आहे. उठणा लावणं. हे बघा, दिलीप काकांची आई आपल्या समोर आहे. आई नाव आपला? आणि काय सांगाल, घरानं आपला पहिला कार्य पोरीचा कसा वाटतंय? पहिला कार्य पार पडला पाहिजे. आनंदात सुखान काय आशीर्वाद देशील तिला? आशीर्वाद काय देशील? आशीर्वाद दिला तिला. मग आणि मला दाखवली तिने ना सर्व दागिना. तिने सगळं सुखानं भेटतो. सुखान राहू दे पोर. ओके. आई वडिलांची म्हणजे आपले मोठे कार्य असतात, त्यांची एकच इच्छा आहे की सुखान राहू दे. ओके, शुभेच्छा तुमच्या परिवाराला माझ्याकडे. मित्रांनो, उंबर बांधून झालेला आहे आणि तुम्हाला मागाशी मी म्हणालो की मला फ्लॅट भरपूर आवडला आणि फ्लॅटची तारीफ सुद्धा केली आणि नंतर मला समजलं की अख्खी बिल्डिंगच दिलीप काकांची आहे. हो, बरोबर, माहिती नव्हतं. मस्त, खूप छान. आणि ते त्या सर्व छान आहेत. हे बघा, आणि हिचा बाईट घेतला मगाशी मी, एकदम खूप चांगला बाईट दिला तिने आणि साऊंडच नाही आला. अरे देवा, तिचा पण मूड ऑफ, माझा पण मूड ऑफ. चला, आलो आपल्याच बिल्डिंग मध्ये आलो. हे बघा, मेन करवली आपल्या समोर आहे. काय काय 3rd नंबर, ती 4th नंबर. 4th नंबर या. वेलकम या. आता 2nd नंबरची मेकअप चालू आहे. 2nd नंबरची मेकअप चालू आहे. 2nd नंबरला शायद मी मागाशी ताई सोबत भेटलो. हो 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 हो, ती. काय सांगशील, घरात पहिला कार्य आहे ताईचा, कसा वाटतंय? कसा म्हणजे पूर्ण ओव्हरवेल झालाय, घाई सगळा एक साथ. आम्ही तर पण आज तुम्ही घाईत दिसत रडणार नाही. होतो. पण तुम्ही एकदम टाकाटक दिसताय. ते तर आहे. आम्ही ताईच्या आज- स्वभावाबद्दल काय सांगशील? सोनी दीदी म्हणजे एकदम रिअल आहे ती खूप. हा. तिला असं ऍक्टिंग वगैरे जमत नाही. ती जे आहे ते बोलते, ते आहे ते बोलते. खूप स्वीट. तुमचा पुढच्या वाल्यांचा विचार करेल, म्हणजे तुमचा विचार करेल. तिचा स्वतःचा विचार नाही करणार. हा, दुसऱ्यांचा विचार करेल. अशी आहे ती. आणि ती एवढी रिस्पॉन्सिबल आहे ना की लाईक आम्ही तिच्यावरती पूर्णपणे डिपेंडेंट आहोत. हा. पूर्णपणे म्हणजे लाईक काही झालं सोंदरी हेल्प आम्हाला पण आता जिम्मेदारी तुमच्यावर आले, घरातली सर्व, डॅडीची, मम्माची. ते तर आहे, पण आता काय होईल आम्हालाच नाही माहिती. आम्ही स्वतः प्रिपेअर नाही. दीदी जाईल तर कसा होईल. कुठे घनसोली, आमचा मामाचा गाव. कॉलवर येऊ शकते ना कॉलवर तुमच्याकडे? येऊ शकते, बट तरी लांबच आहे. आम्हाला बोलू ती शकता. रिअल लाईफ तुझं प्रेझेंस पाहिजे. आम्हाला सवय आहे ना 24 तास राहणार. ताईला विचारा. हा, दीदी आज हे झालं, आज ते झालं.
नाव तुझं नावच विचारायचं स्वरा छान नाव आहे तुझा क्यू प्राची प्राची मस्त नाव आहे दोघींचं बी. मग अशी आमचा जरा प्रॉब्लेम झाला बाईट आमचा मस्त Technical issue झाला, काय टेक्निकल झाला? इश्यू काय नाही. झाला पण त्याच्याप्रमाणे तू भेटलीस ना दोघी पण छान दिसत आहेत बघा Thank मस्त you. ओके. आपल्यासमोर दादा आहे जो आता देव खेळवण्याचं कार्य पूर्ण करणार आहे. दादा नाव आपला शत्रुघ्न इराजी म्हात्रे. हा जो देवांचा कार्य तू किती वर्षापासून करतोस? ते जवळजवळ मी आता 20 वर्ष झाली मी करतोय. म्हणजे हा वारसा कोणाकडून घेतलास तू का तू स्वतःहून म्हणजे असं? ते आमच्या पहिल्या कुटुंबातला एक भगत होता. त्यांचे वयानुसार ते हे झाल्यामुळे ते माझ्या अंगात तुझी देव खेळला. हा तेव्हापासून काय आपण सांगशील या कार्याबद्दल? ते आता मी कोणाचं अडवून नाही ठेवत. आता मी प्रत्येक कुटुंबाने कोणी बोलवला तरी मी जातो. कोणाच्या माझे जसं माझा गुरु आहे त्याने आम्हाला सांगून ठेवलेलं आहे की कोणाचं अडवून नाही ठेवायचा, जायचं कोणाच्या पण. मग त्या हिशोबात आपण देवांचं मानपान काढायला पाहिजेच प्रत्येक हल्दी लग्नामध्ये. त्या हिशोबात आपण ते मानपान काढण्यासाठी जातो आपण. म्हणजे देवांचं मानपान केलं जातो या कार्यामधून. हा या कार्यामध्ये देव हा. खेळवणे आपण त्याला बोलतो. त्याला थोडक्यात. बोलतो देव खेळवणे त्याला बोलतो. ओके दादा धन्यवाद दादा. प्रत्येक देवाच्या मागे एक नारळ फोडतो आम्ही. प्रत्येक देवाच्या देवाला प्रत्येक गावात जेव्हा मंदिर आहे, तेव्हा प्रत्येक एक नारळ पोहोचवतो. असं आहे. तसं गावाच्या येशीवर असतो. कोण विसरतो काय करतो तर त्या माफी चुकलं हा तर मग माफ ते करा असं ते- आपण बोलतो. बोलतो त्याच्यामध्ये ते साध्य होतं. ओके दादा धन्यवाद. सो हल्दीला खूप धमाल होणार आहे. जरी हळद अर्धा दिवस असली म्हणजे दुपारपासून हळद सुरू होत असते इकडं. आणि धमाल म्हणजे अशी योगेश आग्रावकर दादाचा ऑर्केस्ट्रा असणार आहे आणि अवनीताई सुद्धा येणार आहे. फुल धमाल असणार आहे हल्दीमध्ये. पूर्ण ब्लॉग बघा. हाय नाव काय? वंशिता. वंशिता. तर हे बघा आता 2 नंबर बहीण सुद्धा मस्त नटून टटून आलेले आहे आणि ते ड्रेसिंग बघा भारी दिसतं एकदम मस्त. थँक्यू सो मच. ताईचा काका आपल्या समोर आहे आणि एकूण काका तुम्ही 3 भाऊ ना? हां ठीक आहे जण. काका आपलं नाव? विष्णू गवत. तुम्ही मोठे सर्वात? नाही मोठा सोनीचे वडील जो नवरीचे वडील मी 2 नंबर. की परिवारामध्ये पहिला कार्य आहे या? हा पहिला कार्य. घरामध्ये पहिला कार्य. काय सांगाल ताईच्या स्वभावाबद्दल? एकदम आनंद आहे आम्हाला. एकदम चांगलं वाटतंय. चांगलं वाटतं. पहिल्या लग्नामध्ये सर्वात खुश आहे. खुश आहोत. आणि काका दुःख पण तेवढाच असते ना? ते आता काय आपली ती शेवटी मुलगी देणारे जाणारे घरचे आहे ना असं. बरोबर. काकांच्या डोळ्यात सुद्धा ते दिसते. शेवटी लाड्याची मुलगी सर्वात पहिले तीच सगळ्यात आनंद खेळ. म्हणजे जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा वातावरणच काय वेगळं असेल. मोठी मुलगी बोललात तर. ओके का शुभेच्छा तुम्हाला आणि खूप छान परिवार आहे तुमचा. ठीक आहे चला. धन्यवाद. काकांच्या डोळ्यात सुद्धा आशीर्वाद आले. काय कराल मला पण काय माहिती आहे म्हणजे अशी थोडीफार मुलाखत घ्यायला लागते. त्यांचे अनुभव त्यांच्या आठवणी विचारायला लागतात. आमची सोनाली नवरीचे या गोहलता वारा. रे तल्याचं पाणी गो भावनावर मायाना. रे तल्याचं पाणी गो भावनावर मायाना. सोनाली नवरीचे या गोहलता वारा. आमची सोनाली नवरीचे या गोहलता वारा. नवरीचे या गोहलता वारा.
माहीर सोडून सासरी चालली, माहीर सोडून सासरी चालली, लेकी माझे लाडू झाली, हाणू नको गडुल्याला पाणी, हाणू नको गडुल्याला पाणी, आई बाप तुझा जन्माचा धनी, आई बाप तुझा जन्माचा धनी, ठेव त्यांची शिकवण ग ध्यानी, ठेव त्यांची शिकवण ग ध्यानी, आई माझी आई उर्वशिला, आई माझी ती रुक्मिणी ग, मला भेटली मला पाठी माईला जाया आया नाही मला, शीतल जाया रोपाच्या आली श्रीवरमी. पाणी गो अनवर भजना, पाणी गो अनवर भजना, सोनाली ताई ते लागू हलकावला, सोनाली ताई ते लागू हलकावला.
गावागावात बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना याद करेगी दुनिया तेरा मेरा किस्सा तेरा गाँव मेरा गाँव तेरी बात तुझसे अपना प्यार जान चलेंगे सबसे दुश्मनी हे बघा मित्रांनो, आपले इंडियन ॲक्टर देवगीर सर आपले एकविरा आईच्या गाण्यावरती नाचताना बघताय. तर चला मित्रांनो, ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे आणि नेरूळ मधल्या सोनाली ताईचा हा हल्दी सोहळा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि घरत परिवारामधला हा थाटामाटात झालेला सोहळा तुम्हाला दाखवला. त्यामध्ये इंडियन ऍक्टर देवगीर सर आले होते आणि अवनीताई सुद्धा आली होती आणि योगेश अग्रवाल दादाचा ऑर्केस्ट्रा होता. फुल धमाल केले. ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलाच असाल. खूप मजा आली आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच नवीन नवीन ब्लॉग आणि नवीन नवीन सोले आणि नवीन नवीन म्हणजे कोलीवाड्यामध्ये गावामध्ये जाऊन आपण हल्दी सोले अजून संस्कृती त्यांची परंपरा दाखवत असतो. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या.